धन्यवाद महागुरु यमडे सर। धड़ाकेबाज 11 नेरे टीम पहले बैटिंग कर रही है। पहली गेंद थी और पहली गेंद के ऊपर कवर के क्षेत्र में गेंद को धकेला था, वहां एक सिंगल चुराया और पहले रन के साथ यह खाता ओपन हो चुका है। गेंदबाजी करने के लिए विशाल पाटिल अपने कोठे का पहला, शिवन्या स्वरांश 11 अदय टीम पहले गेंदबाजी कर रही है। टॉस जीतने के बाद जोरदार हिट करने गए थे, लेकिन बल्ले का अंदरूनी किनारा लग के गेंद लेग स्लिप के ऊपर चली गई है। जहां खिलाड़ी मौजूद थे जिन्होंने गेंद को पकड़ लिया, लेकिन इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है। टीम का स्कोर धड़ाकेबाज 11 नेरे टीम का स्कोर 1 के घर में। प्रथमेश फड़के इस बार कवर के ऊपर खेला हुआ शॉट, दूसरे टप्पे के साथ गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए खूबसूरत चौवा। इस बार लाइन में का स्कोर 5 के घर में। पूरा लेन की गेंद थी, बैक टू द बॉलर खेला है, कोई रन नहीं है। जब बल्लेबाज ऐसी इस गेंद को खेलते हैं और इससे कैरी करना गेंदबाज के लिए असंभव होता है, लेकिन संभव दिखाया विशाल पाटिल ने। सुंदर गेंद। इस बार एक बार फिर से फुलर लेन, इस बार गेंद चली गई लॉन्ग ऑफ के ऊपर। ऑफ ड्राइव देखने को मिल चुका है, एक सिंगल मिलेगा। इतना बढ़िया स्ट्रोक नहीं था, मगर एक सिंगल के साथ या धड़ाकेबाज 11 नेरे टीम का स्कोर आगे बढ़ता है 6 के घर में। धड़ाकेबाज 11 नेरे बोले तो हमारे आदरणीय मराठी के बेहतरीन कमेंटेटर सागर मांडवकर जी, इनकी हमें याद आती है। आमिर पाटिल के लिए आखिरी गेंद 6 की संभावना लग रही है, क्या कैच होगी? और बढ़िया कैच, डीप मिड विकेट खिलाड़ी ने कॉर्नर के क्षेत्र में आकर इस कैच को लपक लिया और पहला झटका धड़ाकेबाज 11 नेरे टीम को। बैक टू द डगआउट आमिर पाटिल। नेरे दुंगे विभक्ति मियरली, नेरे दुंगे विभक्ति मियरली, नेरे दुंगे विभक्ति मियरली, नेरे दुंगे विभक्ति मियरली। थँक्स। आम्ही तिथे पाहतो खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सर्वच्या सर्व जे सन्मान चिन्ह आहेत सुकापूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती योगिताताई राजेश पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। तर सामनावीर जे सन्मान चिन्ह आहेत खऱ्या अर्थाने ते सामनावीर जे ट्रॉफी आहेत खऱ्या अर्थाने ते निश्चित सर्वच्या सर्व सन्माननीय चंद्रकांत दादा पोपेटा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुकापूर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। स्पर्धेला आर्थिक दृष्ट्या योगदान शशिकांत गायकर माजी सरपंच केवाले 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, विष्णुशेठ कडू चिंद्रन 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, शरद गायकर केवाले 1000 रुपये, अरुणदादा पाटील हरिक्राम 1000 रुपये, रमेश फडके मोरबे यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य। त्या सर्वांचं आम्ही 50 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून नेरे आणि धुंद्रे विभागातील या सर्व आमच्या 50 गावातील सर्व क्रिकेट खेळाडूंच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत। अभिषेक हुजरे, अर्थ सहाय्य गड़के साहब, बहुत इंपॉर्टेंट बात है और वो आएगा तो मजा आ जाएगी। गेंद चली गई है, इस बार स्वीप किया है और गेंद भाग गई है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। दंदनाता हुआ चौवा। इस बाउंड्री के साथ स्कोर आगे बढ़ता है 10 के घर में। बल्लेबाज प्रथमेश फड़के लय में आए हैं, लेकिन सेकंड बॉलर आ चुके अभिषेक हुजरे, जिनका खुद का पहला और पारी का दूसरा मैंडेटरी पावर प्ले लेके आए हैं। 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पे तैनात हैं। थोड़ी शॉट डिलीवरी जरूर थी, लेकिन अपने फॉलो थ्रू में कॉर्नर बोल्ड कर दिया है, फंसाया या देखा जाए प्रथमेश फड़के को और चलता कर दिया। 9 रनों की पारी खत्म होती है प्रथमेश फड़के की। और यहां देख सकते हैं या धड़ाकेबाज नेरे टीम का स्कोर 10, 1 विकेट के नुकसान पे।
करने गए थे मिड विकेट के ऊपर, लेकिन ठीक ठाक संपर्क हुआ नहीं। अपने फॉलो थ्रू में इस कैच को लपक लिया गेंदबाज अभिषेक हुजरे ने और 2 विकेट मैदान से बाहर गए हैं धडाकेबाज नेरे टीम की। चेक. तर बघा गोलंदाजाला सुवर्ण संधी. हॅट्रिक विकेटसाठी गोलंदाजाला विष्णू शेठ शेळके आदई यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. बिल्कुल अभिषेक हुजरे, लेकिन नए बल्लेबाज और फुल टॉस गेंद है इस बार डिप्स करने के ऊपर, गेंद बाउंड्री के बाहर। बढ़िया बढ़िया इस बार देखा कैच को लपक लिया। तारीफ करना पड़ेगा उस फील्डर की, बाउंड्री लाइन की सीमा रेखा के नजदीकी जज किया, गेंद हवा में थी और बैक टू द डग आउट इस बार। अंदाजाना ज्याने 2 विकेट बाद केलेले आहेत, परंतु जर लागोपाठ 3 चेंडूवर 3 फलंदाजांना बाद केलं तर विष्णू शेठ शेळके आदे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. करण पोरजी वापस आ चुके हैं या 0 रन बना के, और नए बल्लेबाज आ रहे बॉडी से हट्टे कट्टे खिलाड़ी उमेश पाटिल। या विकेट 3 मैदान से बाहर गए हैं धड़ाकेबाज 11 नेरे टीम के। अभिषेक हुजरे इनकी पहली गेंद के ऊपर एक चौवा आया था, लेकिन बैक टू बैक उन्होंने 2 सफलता हासिल किया है। अगर अभिषेक हुजरे इस गेंद के ऊपर विकेट ले सकते हैं तो पहली हैट्रिक संपादन करने वाला 50 गांव प्रीमियर लीग का ये सर्वश्रेष्ठ गेंदबाज बनेगा। लेकिन सामना करने के लिए तैयार है उमेश पाटिल 5 नंबर के ऊपर। इस ओवर की 3 गेंदें शेष है, ये हैट्रिक की गेंद है। सामना करने के तैयार है उमेश पाटिल। और इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है, एक सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ आप देख सकते हैं धड़ाकेबाज नेरे टीम का स्कोर पहुंचा है 11 के घर में 3 विकेट के नुकसान पे। हैट्रिक का मौका अभिषेक हुजरे को था, लेकिन फुलर लेन की इस बार देखा जाए या लोअर फुल टॉस गेंद थी और उसके ऊपर उन्हें ऑन साइड के ऊपर इस गेंद को दिशा दिया, एक सिंगल चुराया। 11 पे स्कोर। 5वीं गेंद और डिफेंड इज्जत दी, कवर के क्षेत्र में गेंद को हल्के हाथों से धकेला है, मगर एक सिंगल जरूर मिलेगा या धड़ाकेबाज नेरे टीम को। और एक सिंगल के साथ आप देख सकते हैं टीम का स्कोर आगे पहुंचे 12 के घर में 3 विकेट के नुकसान पे। मुकाबला चल रहा है शिवन्या स्वरांश 11 अदई टीम, जिन्होंने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला अभिषेक हुजरे की आखिरी गेंद। और इस बार भाग गई, अब भाग गई, नहीं रुकेगी गेंद, चली गई लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। बाउंड्री लाइन का दर्शन लेने के लिए 4 रन। लाखात एक नामदेव दादांचं आयोजन आलं ग, आता आवाज घुमणार नेरे दुंदरे प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार नेरे दुंदरे प्रीमियर लीग, नेरे दुंदरे प्रीमियर लीग, नेरे दुंदरे प्रीमियर लीग। थँक्स डीजे मास्टर. इथे सन्माननीय जगदीश शेळके नवीन पनवेल शिवसेना विभाग प्रमुख आहे, त्यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत ज्ञान भंडारी अर्थात ज्ञानेश्वर भंडारी शिवसेना उपविभाग प्रमुख यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दो ओवर खत्म हो चुके हैं और 2 ओवर के समाप्ति के बाद धड़ाकेबाज नेरी टीम का टोटल स्कोर पहुंचा है 16 के घर में 3 विकेट के नुकसान पे। पहले ओवर में विशाल पाटिल ने गेंदबाजी की तो वहां 6 रन मिले और अभिषेक हुजरे इनके दूसरे ओवर में 10 रन आए। 18 गेंदों का खेल अभी तक शेष है। उमेश पाटिल खेल रहे 5 रन पे, एक बाउंड्री और एक सिंगल के सहायता से। प्रकाश भोईर खेल रहे 1 रन पे। रिक्वायर्ड रन रेट हर ओवर में 8 के औसत से चल रही है धड़ाकेबाज 11 नेरे टीम। खूबसूरत ये जानदार शानदार मैदान, शाही मैदान भी घर का। और एक बार फिर से पीछे जरूर गए थे, लेकिन रफ्तार से इस गेंद को फेंका था ऋतिक भंडारी ने। ऋतिक भंडारी अपने कोटे का पहला और पारी का 3रा ओवर लेके आए हैं। 16 स्कोर, 16 3 विकेट के नुकसान पे। तैयार है खेलने के लिए इस बार प्रकाश जी भोईर बैकफुट पर जाकर इस गेंद को जरूर खेला है। ऑन ड्राइव देखने को मिल चुका है, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई है
उतना ही बढ़िया क्षेत्ररक्षण, थोड़ी गेंद इस गेंद को नीचे रखा है, टाइमिंग ठीक ठाक हुआ नहीं, लेकिन सिंगल तो जरूर मिली, ड्राइव देखने को मिल चुका है। 17 स्कोर, 3 विकेट के नुकसान में। फील्डिंग में परिवर्तन कर रहे हैं इस बार गली के फील्डर ऋतिक भंडारी की। इस ओवर की 2 गेंदें खत्म हो चुकी, 4 गेंदें शेष है। विशाल पाटिल सर और ईरान भोसले सर मैच के मध्यस्थी। बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही शानदार डिलीवरी, शरीर से दूर रखा इस गेंद को, गति के साथ इस गेंद को फेंका था। अपने पास रफ्तार होना चाहिए और लाइन भी अच्छी थी, और लाइन के साथ इस गेंद के ऊपर इस बार देखा जाए कोई रन नहीं मिल चुके बल्लेबाज को। धड़ाकेबाजी मेरे टीम का स्कोर रुका हुआ है अभी तक 17 के घर में, 3 विकेट के नुकसान पे। भंडारी तैयार है गेंदबाजी करने के लिए, ऋतिक भंडारी दाएं हाथ के बल्लेबाज, और एक बार फिर से इस ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है जरूर, लेकिन सिंगल मिलेगा इस बल्लेबाज को, और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 18 के घर में, 3 विकेट के नुकसान पे। धड़ाकेबाज नेरे टीम का स्कोर है। शिवन्या सोलांश 11 अदई टीम टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी कर रहे हैं। दोनों टीमों का ड्रेस कोड जो है वो पिंक कलर का है और एक समान है। और एक बार फुलर लेन की गेंद थी, यॉर्कर आई थी, लेकिन एक छुरा दूसरे के लिए भाग रहे, और ये देखिए और गलत थ्रो, लेकिन बैकअप के लिए खिलाड़ी था, तो एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 19 के घर में। इस ओवर की आखिरी गेंद शेष है, आखिरी गेंद शेष है। ऋतिक भंडारी ने 5 गेंदें फेंकी, 3 रन दिए हैं। शानदार डिलीवरी, और इस मंच को हमारे महागुरु महादेव गढ़गे साहब पूरी तरह से इस मंच को शोभा रहा है, क्योंकि उनकी जुबान जब खुल जाती है तो मेहमान भी खुश हो जाते हैं। लेकिन यहां गलत गेंद फेंकी गेंदबाज ने, परिणाम एक ही हो सकते। विशाल पाटिल सर जी ने वाइड घोषित किया, क्योंकि लेग स्टंप के ज्यादा ही बार गेंद चली गई है, लाइन से भटक गए हैं। एक सिंगल के साथ दूसरा दशक बोर्ड के ऊपर आया, यानी कि 20 पे स्कोर जा चुका है, 3 विकेट के नुकसान पे। आखिरी गेंद शेष है इस तीसरी ओवर की। एक फाइव स्लिप, एक पॉइंट है और एक शॉट कवर है। जोरदार हिट करने गए या स्टंपिंग, लेकिन गेंद थोड़ी सी इस बार देखा, बॉलर गए थे गेंद को उठाने के लिए, तब तक के लिए सिंगल लेने में कामयाब बने बल्लेबाज यहां उमेश पाटिल। तो 3 ओवर खत्म हो चुके हैं, रन बन चुके 21, 3 विकेट के नुकसान पे। पानी की मांग मैदान के अंदर हुई है, खिलाड़ी पानी पिएंगे, लेकिन तब तक के लिए इस मंच के ऊपर शोभा बढ़ाने के लिए हम चलते हैं हमारे महागुरु के पास। थँक्स इथे अमित म्हात्रे। आज दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचं आगमन इथे होणार आहे ते रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विकासाचे महापर्व, विकासाचे महामेरू सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं दुपारच्या सत्रामध्ये इथे आगमन होईल। त्यांच्या समवेत पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय संजयदादा पाटील साहेब नेरे यांचं इथे आगमन होणार आहे, आणि त्याचबरोबर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब यांचं आगमन होणार आहे। पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय भूपेंद्रदादा पाटील यांचं काही क्षणातच या 50 गाव प्रीमियर लीग करता आगमन होणार आहे। त्याबद्दल मी पुन्हा एकदा 50 गावातील सर्व आमच्या क्रिकेट रसिकांच्या वतीने, क्रिकेट खेळाडूंच्या वतीने सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आम्ही मनापूर्वक इथे सरचे स्वागत करत आहोत। बहुत ही बढ़िया। 3 ओवर खत्म हो चुके, इस ओवर में 5 रन खर्च कर चुके हैं, तो टीम का स्कोर 21 के घर में, 3 विकेट के नुकसान पे। आखिरी 2 ओवर शेष। व्यासपीठावर आम्ही पाहतो इथे शिवन्या स्वरांश 11 क्रिकेट संघ आदई क्रिकेट संघाचे संघ मालक आमचे मित्र किरण शेलके आदई यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्याच्यानंतर पलसची खऱ्या अर्थाने पेणचे सर्व आणि त्यांचं संघात इथे खेळणार आहे ते गोल्डमॅन पांडुरंग भोपी रिडगर यांचं इथे आगमन झालेलं आहे। पांडुरंग दादा आपलंही मनपूर्वक सरचे स्वागत आहे। बिल्कुल सभी का स्वागत इस 50 गांव प्रीमियर लीग के लिए। मेहमान हमारे लिए भगवान जैसे, और मेहमानों का स्वागत करना ये हमारा आद्य कर्तव्य है। लेकिन आखिरी 2 ओवर शेष है। धड़ाके बाद मेरे टीम की बल्लेबाजी कैसी होगी, लेकिन हम बोर्ड के ऊपर नजर डालते थे उमेश पाटिल खेल रहे इस बार 7 रन पे, 1 बाउंड्री 3 सिंगल के सहायता से। प्रकाश भोईर खेल रहे 3 रन पे, 4 गेंदों का उन्होंने सामना किया है। लेकिन नेक्स्ट बॉलर आ चुके, 21 स्कोर हो चुका 21, तब संख्या 21। आप देख सकते हैं यहाँ पूरी तरह से लोग टकटकी के साथ देख रहे हैं इस 50 गांव प्रीमियर लीग को। बहुत ही काफी सुंदर 24 कैरेट का यह असली आयोजन है। आयोजक कर्ताओं ने काफी बढ़िया मेहनत ली है।
सुमित पाटिल, और बहुत ही बढ़िया गुड लेंथ स्पॉट के ऊपर गेंद डाली हुई है। ये गेंद जब ऐसी पड़ती है ना तो बल्लेबाज बैक फुट पर भी नहीं खेल सकते और फ्रंट फुट पर भी नहीं खेल सकते, उन्हें मौका नहीं मिल जाता है। ऐसी गेंद मुझे डाली वो मैं खड़ा ही रह गया। 21 स्कोर रुका हुआ है। 21 नेक्स्ट डिलीवरी, और एक बार फिर से इस बार क्रॉस बैट से घुमाने गए थे, इस बार गेंद देखिए स्टंप के ऊपर से चली गई है। कोई मौका नहीं बल्लेबाज यहां उमेश पाटिल को बांध के रखा है 2 गेंदों के ऊपर सुमित पाटिल ने। 21 स्कोर, बहुत ही शानदार इस बार देखा जाए पिंक कलर में ये दोनों खिलाड़ी दोनों टीम खेल रहे हैं। कुछ इस बार अंपायर से इजाजत लेके ये बैट्समैन उमेश पाटिल पहुंचे प्रकाश भोयर के पास चर्चा करने के लिए, लेकिन जहां इस बार देखा बॉलर ने स्वयं चर्चा की इस फील्डर के पास। आखिरी 4 गेंदें शेष है इस चौथे ओवर की। उमेश पाटिल को कुछ ना कुछ कारनामा करना पड़ेगा। 21 पे स्कोर रुका हुआ है। गेंद इस बार बल्ले के ऊपर गेंद आई है, एक चुराया दूसरे के लिए भागने राउंड का मौका बन सकता है, और इसी के साथ अंपायर साहब उंगली खड़ी करना पड़ेगा क्योंकि रनिंग इस बार देखा यह खास नहीं हो चुकी है, और इसका परिणाम एक हुआ बैक टू द डगआउट जा रहे हैं इस बार प्रकाश भोयर 3 रन बना के, और 22 रन पे चौथा विकेट गिरता हुआ लीजिए। खिलाड़ी पांडुरंग शेठ भोपी रिडगर यांचं आगमन झाल्यानंतर त्यांच्या सुकन्याचं खऱ्या अर्थाने गुण गाणारं संगीत आपण ऐकलं, आणि पलस्की खऱ्या अर्थाने त्यांची सुकन्या आहे आज तिच्या नावाने या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून 2 संघांना एका संघाला टी शर्ट सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेला आहे। आणि कांचन पालकर संतांनी असं म्हटलेलं आहे की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तायाची या। पांडुरंग भोपी साहेब तुम्ही तुमच्या सौभाग्यवती सुद्धा भाग्यवान आहेत की पलस्की सारखी सुकन्या तुमच्या घराण्याला लाभली, आणि निश्चित स्वरूपात तुमच्या घराण्याचं आर्थिकदृष्ट्या एक चित्रच बदलून गेलं। बोलूया अमित म्हात्रे यांच्याकडे। बिल्कुल रोहन पाटिल नए बल्लेबाज, और ये कट करने गए थे, यहां फंस जाएगा तू, कोई जरूरत नहीं थी, लेकिन यहां बल्लेबाज अभी वापस जा रहे हैं उमेश पाटिल, जिन्होंने मेरे हिसाब से यहां देखा जाए तो 9 गेंदों का सामना किया है और रन इकट्ठा किया है 8। एक चौवा और 4 सिंगल के साथ ये बल्लेबाज वापस आ रहे हैं, और 23 रन पे आप देख सकते हैं धड़ाकेबाज 11 नेरे टीम को चौथा झटका लगता हुआ। रायगड ठाण्याची जन त्याने नितीन आणि आमचे जयेश याचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल। आता आपण जे संगीत ऐकलं आपणा सर्वांचे भूमिपुत्रांचे आराध्य दैवत लोकनेते दिबा पाटील साहेब खऱ्या अर्थाने, आणि त्यांचं नाव विमानतळाला लागावं यासाठी अनेक आपल्या रायगड ठाणे नवी मुंबई ते पालघर वसई विरार पर्यंत भूमिपुत्रांनी संघर्ष केला, आणि ते नाव मात्र आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपल्याला बघायला मिळणार आहे। स्कोर, लेकिन इस बार दिशाहीन भट्ट की गेंद ऑफ स्टंप से ज्यादा बाहर गेंद बाहर चली गई है, लाइन से भी बाहर थी, इसलिए अंपायर ने उसे वाइड घोषित किया, लेकिन एक सिंगल के साथ धड़ाकेबाज 11 नेरे टीम का स्कोर 24 के घर में 5 विकेट के नुकसान पे। नीलेश पाटिल नए बल्लेबाज आए हैं, और ये लॉब किया है, क्या बाउंड्री के बाहर जाने की संभावना है? नहीं। ओ भाई साहब, कैचेस विन द मैचेस क्रिकेट में गए थे, पकड़ो क्या जीतो मैच, जीवनदान किसी को देने का नहीं। जब तिसारा परेरा ने 4 रन पे रोहित शर्मा जी को जीवनदान दिया तो 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। और ये देखिए इस बार देखा जाए यहां मेंडिस इन्होंने इस बार देखा जाए जीवनदान दिया है, बिल्कुल उनका टोपन नाम से वो फेमस है। 25 स्कोर, आखिरी इस ओवर की ये गेंद शेष होगी मेरे हिसाब से लग रही है, अभी तक 2 गेंदें हैं।
और इस बार थोड़ी सी गेंद वाइड यॉर्कर जैसी भेगी। बल्लेबाज यहाँ देखा जाए मेरे हिसाब से नीलेश पाटिल को कुछ समझ नहीं सका। आखिरी गेंद इस ओवर की शेष है। 25 पे स्कोर धीमा गति का स्कोर चल रहा है, कछुआ के मंद गति का स्कोर चल रहा है। स्कोर में चतुराई नहीं है, लेकिन कुछ भी करो क्रिकेट में रन इंपॉर्टेंट है, बात बनना। सुमित पाटिल की बॉल, इस बार बैक फुट जाकर इस गेंद को इन्होंने खेल दिया ऑन साइड के ऊपर। गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में गई, दूसरे के लिए भागने जा रहे, लेकिन थ्रो आया है, तब तक के लिए मना कर दिया रोहन पाटिल ने। और एक सिंगल के साथ ये चौथा ओवर खत्म हो चुका है। तो 4 ओवर के समाप्ति के बाद धड़ा के बाद नेरे टीम का स्कोर पहुंचा है 26, 5 विकेट के नुकसान पे 4 ओवर की बात। तर सन्माननीय संदीप पाटील जे पलस्की पेणचे सर्वे सर्व आहे त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि सन्माननीय श्रीपद भंडारी, रमेश भंडारी यांचं व्यासपीठावर आगमन इथे मैदानामध्ये आगमन झालेलं आहे। तर यावं आपण व्यासपीठावर आपलं आम्ही सुनीलदादा पाटील आणि नामदेवशेठ जमदाडे यांच्या वतीने नेरे दोंदरे विभागीय 50 गाव प्रीमियर लीग मध्ये आपलं सरसे स्वागत करत आहोत। बिल्कुल काफी अच्छी सजावट, ये रंगमंच निखर गया है और दर्शक कोने कोने पे बैठकर इस 50 गांव नेरे दोंदरे विभाग प्रीमियर लीग का ये पहला साल है और पहले साल में इतना जबरदस्त आयोजन नियोजन देख के तमाम दर्शक खुश हो गए। इथे शिवन्या स्वरांशी 11 आदई क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे। प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी संघ मालक विष्णू शेट्ट शेलके आदई यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। तो 26 स्कोर हो चुका है। आखिरी ओवर पारी का स्लॉग और डेथ ओवर, मराठी में इसे हम कहते हैं कि हनीमारी का ये ओवर है। रवि सेल के गेंदबाजी करेंगे नीलेश के, फुल टॉस गेंद, बाउंड्री की संभावना और क्या फील्डिंग की यार। जॉन्टी खड़ा था इस बार देखा मिड विकेट के ऊपर। जो फील्डिंग, कौन है फील्डर है? धनेश गाउते यार, सचमुच जॉन्टी रोज की क्लिप देखी होगी उन्होंने, ऐसे रन आना चाहिए, ये बाउंड्री जाने वाली 100% थी। अमित इस तरह की फील्डिंग हम आदई क्रिकेट टीम के दृष्टिकोण से एक जमाने में देखते थे। केडी अर्थात कृष्णा शेलके, इस तरह की फील्डिंग के लिए वो जाने जाते थे। तर कृष्णा शेलके यांचं आगमन इथे झालेलं असेल। केडी यावं आपण व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सिनियर आदर्श क्रिकेटर, लेजंड क्रिकेटर आदई केडी शेलके आदई यावं आपण स्टेजवर। और पिच गेंद को भेज दिया है। ये क्या हुआ है, लेकिन इस बार दूसरे ओवर रन का यह मौका फंस गया है, वह नहीं। और इसी के साथ एक बार फिर से यह रन लेने की तैयारी में है, रन होने वाली थी। तालमेल अच्छा नहीं है, मगर जिन्होंने इस बार देखा कैच को लपक लिया उन्होंने 250 भी लगाई है। लेकिन इस 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है 29 के घर में। रवि शेलके की 4 गेंदें शेष है, 29 स्कोर। रोहन के लिए एक बार फिर से इस गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद चली गई। अरे भाई साहब, मेंडिस तू क्या कर रहा है यार, फील्डिंग बहुत इंपॉर्टेंट बात है। चौवा को मिल चुका लॉन्ग ऑफ के ऊपर और इस 4 के साथ स्कोर पहुंचा है धड़ा के बाद मेरे टीम का 33 के घर में। 33, 5 विकेट के नुकसान पे आखिरी 3 गेंदें शेष है। रोहन पाटिल पहुंचे 7 पे, एक बाउंड्री, एक डबल और एक सिंगल के साथ। मारेगा नहीं तो करेगा क्या? ऐसी फुल टॉस गेंद मिली तो कौन रोकने वाला है? ये मिला और संपर्क मिलो मिल पार और गेंद लंगन से मारे के बाद आसमान को छूने के लिए छक्का। छह नंबर के बल्लेबाज आग उगल रहा है। यह गति परिवर्तन वाली गेंद इसे कहते हैं, चेंजेस ऑफ पेस। और अश्विन साहब जी के पास 6 गेंदें अलग डालने की कला है, उसी तरह से इन्होंने देखा, जाना पार का। रवि शेलके ने इस गेंद को फेंका और ये गेंद डॉट चली गई। सुंदर गेंद रवि शेलके की है, लेकिन आखिरी गेंद शेष इस इनिंग की आखिरी ओवर की। स्कोर पहुंचा है
39 के घर में 5 विकेट के नुकसान पे मेरे टीम का स्कोर। हो क्या ठोका यार, पहाड़ों की गली, कश्मीर की कली, गेंदबाज के दिल की जली, ऐसा मारा छक्का कि हो गए सबकी खली वली। हे सुनील दादांचं आयोजन आलं ग, लाखात एक नामदेव दादांचं आयोजन आलं ग, आता आवाज घुमणार नेरे दोंदरे प्रीमियर लीग। हाँ बिल्कुल, तो डीजे मास्टर व्यासपीठावर नेरे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर पाटील नेरे यांचं आगमन इथे झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। तत्पूर्वी मान्यवरांचा इथे स्वागत केलं जाईल। अमित, रन संख्या? यस गड़गे सर, वही बता रहा हूं मैं। 45 रन बन चुके हैं और जीतने के लिए शिवन्या सोरांश 11 अदई टीम को 30 गेंदों में 46 रन चाहिए। तर थँक्स, इथे मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे। सर्वप्रथमतः निश्चित स्वरूपात या स्पर्धेला एका संघाला ज्याने टी शर्ट पुरस्कृत केलेला आहे ते पलस्की पेंडचे सर्वेसर्वा आदरणीय श्री पांडुरंग शेठ भोपी रिडगार यांचा यथोचित सन्मान केला जाईल। गोल्डमॅन यावं पांडुरंग शेठ भोपी रिडगार मित्र, त्यांची सुकन्या पलस्की तिच्या नावाने या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात एक संघाला टी शर्ट सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेले। एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व की ज्या प्रकारे नद्या संत बाबून शांतीचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे सूचित करतात, त्याप्रमाणे राजकीय क्रीडा क्षेत्रामध्ये पाहिलेले एक दमदार नेतृत्व पलस्की पेंडचे जे सर्व आहेत, मालक आहेत, ते आदरणीय पांडुरंग शेठ भोपी साहेब रिडगार यांचं मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि 50 गाव प्रीमियर लीगचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे। त्यानंतर शिवन्या स्वरांश 11 आदई क्रिकेट संघाचे संघ मालक, दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस आदरणीय किरण शेळके आदई यांचा यथोचित सन्मान, वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ 50 गाव प्रीमियर लीगचं सन्मान चिन्ह देऊन केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच कांचनदादा पालकर यांच्या शुभ हस्ते इथे त्यांचा गौरव केला जात आहे। शिवन्या स्वरांश 11 आदई क्रिकेट संघाचे संघ मालक किरण शेळके। यानंतर संदीपदादा पाटील पलस्की पेंडचे सर्व आहेत मित्रांनो, पांडुरंग भोपी यांच्या खांद्यावर खांदा लावून सातत्याने काम करत असतात। सात एक संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व की ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्यांना पृथ्वीवरील लोकांना मोहित करून शीतल चांदण ज्या प्रकारे कसं एक शांत व्यक्तिमत्व आदरणीय संदीप दादा पाटील त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। हॅलो, तर सन्माननीय सागर पाटील जे धडाकेबाज क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाचे बिग समर्थक आहेत, नेरे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आहेत सागरदादा पाटील यांचा यथोचित सन्मान इथे आपण पाहतो। शिवन्या स्वरांश 11 आदई क्रिकेट संघाचे संघ मालक विष्णू शेठ शेळके यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे। त्यानंतर समालोचनासाठी आपण बोलूया आमचे मित्र दीपक फडके मॅन फ्रॉम बिगर केडी शेळके आदई यांचं आगमन झालेलं आहे। सुनील दादा पाटील यांच्या वतीने केडी यांना आमंत्रित करण्यात आलेले। मित्रांनो, केडीच्या बद्दल आज आम्ही सांगतो मित्रांनो, अनेक वर्षे आदई क्रिकेट संघाचं ज्याने नेतृत्व केली, अष्टपैलू गुणात्मक खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे अष्टपैलू गुण आहेत मित्रांनो, आजही त्या व्यक्तिमत्वाचा आदर केला जातो। केडी यावं आपण स्टेजवर, स्वागत आहे आपलं, आणि बोलूया दीपक फडके यांच्याकडे। धन्यवाद गडगे सर। शिवन्या स्वरांश 11 आदई संघनायक सुशांत शेळकेनं खूप चांगली रणनीती आखली आणि धावसंख्या जर पाहिली तर खूप चांगल्या धावांपासून रोखलंय। 45 धावा जमवल्या, 46 धावांचा लक्ष्य पार करावं लागेल दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपल्या संघाला। पण गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल, कारण रोहन पाटीलचा संघ मैदानावरती कामगिरी करत असताना फलंदाजीमध्ये अपयशी ठरलाय। संपूर्ण संघ जर पाहिला 14 खेळाडूंचा स्क्वॉडमधून 11 खेळाडू निवडत असताना कोणत्या खेळाडूला कोणत्या क्रमांकावरती प्रमोट करायचं याचा पूर्णपणे विचार संघनायकाला करावा लागतोय, आणि एखादा निर्णय जर तुमचा चुकला तर या स्पर्धेमधून तुम्हाला माघारी परतावं लागेल। प्रतीक माली ज्याने पहिला सामना जिंकलाय, काव्या 11 विगर संघाचा संघनायक, याला विनंती असेल की आपण अतिथी मंचाशी संपर्क साधा।
यानंतर या दोन संघामधून होणारा विजय होणारा संघ आणि काव्या 11 विगर या दोन संघामध्ये सामना असेल. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय वाकडी गावाची आन बाण आणि शान एक वेगवान गोलंदाज आदित्य मोरे. गोलंदाजी मार्कवर फलंदाजी देखील खूप चांगला करतो आदित्य मोरे. अनेक रिव्हर्स स्वीपचे फटके देखील त्याच्या बॅटमधून आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय. परंतु आज गोलंदाजी कशी करेल याकडे लक्ष असणारे सुशांत फलंदाजीसाठी सज्ज असेल. नॉन स्ट्राईकचा फलंदाज धनेश गवते एक यंग टॅलेंट युवा खेळाडू. खूप चांगला खेळ गतवर्षी ज्या खेळाडूचा आपण पाहिलाय. पहिला चेंडू फेकतोय कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकवरती चेंडू फेकलाय. अतिशय वेगवान गोलंदाजी करणं ही ज्याची ओळख आहे. खूप कमी वयामध्ये या खेळाडूनं आपलं नाव या विभागामध्ये चर्चेत आणलंय आणि मोरब्याची स्पर्धा पाहिली. डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता हा संघ आणि या खेळाडूचा खेळ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये खूप चांगला आपण पाहिला होता. पण तेवढीच चांगली फलंदाजी सुशांत शेळकेला करावी लागेल. टार्गेट मोठं नाहीये पण छोटं देखील नाहीये. पहिले 2 षटक खूप महत्वाचे असतील. फलंदाजाने न दिलेली साथ या ठिकाणी धडाकेबाज नेरे संघाला आपण पाहिलं थोडंसं कुठेतरी डोकेदुखी ठरले असेल. गोलंदाज आदित्य हा चेंडू खूप चांगला फटका डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला फेकून दिलाय. चेंडू 1 बाउन्स द रोप. चेंडू सीमा पार चौकार 4 धावा. आपल्याला पाहायला मिळतं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक साक्षात शिवाचा अवतार छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यांची मेजवानी आपण पाहतोय. हा चेंडू ऑफस्टिकवर फेकलाय. पंच आमच्याकडे वळतील. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू जातोय. अवंतरचा इशारा आलाय. अवंत धावीने संघ जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. जे 46 धावाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही कमी केली आहे कारण ती इन्व्हेस्टमेंट वाचवत असताना तुम्हाला कंजूसी गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. एका मागोमाग एक विकेट घ्यावा लागेल. तर चांगली फलंदाजी या ठिकाणी सुशांत शेळकेची आपण पाहिली. एक गुणवान खेळाडू आहे. हा चेंडू ब्लॉकला कट केला. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल. चेंडू सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवर. नक्कीचा 99 षटकार स्पर्धेमध्ये अद्याप झाल्यात. 3रा दिवस आज स्पर्धेचा. कालच्या दिवसामध्ये षटकारांची आतषबाजी पाहिली. पहिल्या दिवसामध्ये 30 षटकार आपण पाहिले होते आणि कालच्या दिवसामध्ये 55 षटकार आपण पाहिलेत. खूप चांगली माहिती प्रसाद पाटील विगर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल करावा लागतो. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या चारही बाजूला धावा जमवण्यासाठी ओळखला जातो सुशांत शेळके एक दमदार खेळाडू आहे. हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू फेकी केली. जोरदार अपील. अपिलामध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. पंचांची देखील कडवी नजर आपण पाहिली. हा चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. फलंदाजी खूप चांगली पाहिली. सुशांत एकतर्फी खेळ मैदानामध्ये पाहतो ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेत. अतिशय चांगलं गुणवान खेळ. त्याला साथ देणारा धनेश गवते एक खूप चांगला खेळाडू आहे छत्रपती शिवाजी महाराज नेरे क्रिकेट संघाचा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. खूप चांगलं चेंडू त्या ठिकाणी गॅदर केला गेला पकडण्यात आलाय आणि कोणतीही धाव नाही या चेंडूवरती. 2 चौकार खाल्यानंतर कमबॅक किंग गोलंदाजी आदित्य मोरेची आपण पाहिली. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानावरती साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पण हाच आदित्य मोरे एक युवा गोलंदाज आहे आणि तेवढीच चांगली फलंदाजी देखील आपण सुशांत शेळकेच्या नावावरती देखील गतवर्षी अर्धशतके खेळी पाहिली. बाईक देखील या खेळाच्या नावावरती अनेक मालिकावीराचा पुरस्कार हा खेळाडूने संपन्न केल्यात. हा चेंडू तकनीक लेदरचा फटका जसा खेळावा तसा खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. मेरे दुंदे विभाग प्रीमियर लीग, मेरे दुंदे विभाग प्रीमियर लीग, मेरे दुंदे विभाग प्रीमियर लीग. त्यांचं डीजे मास्टर बघा. यानंतरची लढत असणार आहे शिवण्या 11 क्रिकेट संघ विगर क्रिकेट संघाच्या संघनायक काव्या 11 क्रिकेट संघ
विगर क्रिकेट संघाचे संघनायक प्रतीक माली आपण उपस्थित राहायचे आहे, कारण आताची जी लढत आपण पाहतो एका बाजूला शिवन्य स्वरांश 11 आदय विपाक्षे धडाकेबाज क्रिकेट संघ नेरे या संघातून जो संघ जिंकेल तो लगेचच काव्या 11 क्रिकेट संघ विगर क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. काव्या 11 म्हटलं तर ऑर्गनायझर सुनील दादा पाटील विगर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. सकाळच्या सत्राचा विचार केला तर 10:09 चेंडू फेकला गेलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील 9:30 पहिला चेंडू फेकला गेला पाहिजे याची नियमावली आपण 2 वर्षापूर्वी देखील केली होती. त्यांची अंमलबजावणी या हंगामामध्ये करावी लागेल. सर्व आयोजकांना खेळाडूंना सहकार्य करणं गरजेचं असणारे येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. समोर फलंदाज धनेश गवते, गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी खेळाडू निलेश पाटील ज्याच्या नावावरती अनेक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा विक्रम आहे. तो गोलंदाज एक अनुभवी सर्वात चांगला गोलंदाज वाजे संघाचं प्रतिनिधित्व करीत असताना आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय. त्या गोलंदाजाला खूप चांगली कामगिरी करावी लागेल. समोर फलंदाज धनेश गवते, छोटा पॅकेज बडा धमाका, खूप चांगली फलंदाजी. गतवर्षीचे आपण स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक पाहिलं होतं. अतिशय चांगल्या दर्जाचं खेळ या खेळाडूनं केलं होतं आणि सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारा हा एक युवा खेळाडू आपण पाहतोय मैदानावर. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल निलेश पाटील. अतिशय चांगली कामगिरी करावी लागेल. या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात. हा चेंडू खूप चांगला फटका, देखना फटका. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला, शतरक्षक तैनात आहे. एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलंय आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. जर विचार केला या धडाकेबाज 11 नेरे संघामध्ये मंगेश ठाकूर सारखा एक चांगला गोलंदाज आहे जो कोपरोली संघाचं प्रतिनिधित्व करतोय. खूप चांगली गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये मंगेशने केली आहे. यावेळेस मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल निलेश पाटील. अतिशय चांगला फटका या ठिकाणी आपण पाहिला. गोलंदाजी मार्कवर हा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडू प्रॉपर बॅटवरती आला नाही. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 16 धावा धावफलक आपण पाहिल्यात. ज्या 46 धावांचा पल्ला गाठायचा त्यामध्ये 30 धावांच्या अद्याप गरज असणारे येणारे 22 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण मैदानामध्ये पाहतोय. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु हा षटक खूप महत्त्वाचा असेल. या षटकामध्ये 1-2 विकेट मिळवले तर दडपण निर्माण होईल त्या ठिकाणी शिवन्य 11 स्वरांश आदई संघाच्या खेम्यामध्ये. परंतु चांगली फलंदाजी जर केली तर दडपण निर्माण होईल या ठिकाणी धडाकेबाज 11 नेरे संघाच्या खेळाडूंवरती. फुल टॉस चेंडू, फायदा उचलू शकला नाही. शतक तैनात मिड विकेटला. वेगानं चेंडूवर त्याला आदित्य मोरे चुकी करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुफेकी देखील चूक. पंच आमच्याकडे वळतील आणि तिसरे पंचांची मागणी केली. फलंदाज क्रीजमध्ये पोहोचला आहे की नाही हे पाहिलं जाईल 24 लाईव्हच्या माध्यमातून. खूप चांगली ज्यांची क्लॅरिटी आणि क्वालिटी आपण पाहतोय पण हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. तर आज इथे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून प्रीमियर लीगला एका संघाला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेला आहे ते पलस्की पेंटचे सर्वेसर्वा रिडगर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गोल्डमॅन पांडुरंग शेठ गोपी साहेब आपण इथे उपस्थित राहिलं. त्याचबरोबर संदीपदादा पाटील तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलं. या स्पर्धेतून तुम्ही सांगता घेता पुन्हा एकदा आपलं नेरे धुंद्रे विभागीय आमच्या 50 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुमचं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. फलंदाज बाद. बॅट खूप हवेमध्ये एक सफलतेची गरज होती रोशन पाटील आणि महत्वपूर्ण मोक्याच्या क्षणाला फलंदाज धावचेच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. गुड फिल्डिंग, काय एफर्ट राहिलाय. ज्या पद्धतीने पहिल्या पूर्वार्धामध्ये जे झेल सुटले गेले, जिथे चौकार गेले फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये खूप चुका पाहिल्या होत्या मित्रमंडळींना आदेश संघाकडून. परंतु या क्षणी मात्र धडाकेबाज नेरे संघ धडाकेबाज असं कार्य करतो फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी आपण तात्काळ विकेटचं पतन पाहिलं. 46 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं 13 धावा आल्या, आता धावसंख्या रोखावी लागेल. दीपक सर, नक्कीच या षटकाचा विचार केला तर निलेश पाटीलचं मी कौतुक करेल आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचं आपण पाहिलं. आदित्य मोरेनं थोडासा फंबल झाला होता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ती एक घातक ठरलं मित्रमंडळी या ठिकाणी शिवन्या स्वरांश 11 आदई संघाला. कारण धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा धावफलक आपण अद्याप पाहतोय. 29 धावांच्या अद्याप गरज असणारे 21 चेंडू 29चं समीकरण आहे. पहिल्या दिवसामध्ये दहशत दाखवली ती गोलंदाजानं
काल दहशत दाखवली फलंदाजानं, पहिल्या सामन्यामध्ये दहशत दाखवली फलंदाजानं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये दहशत दाखवली गोलंदाजानं. खऱ्या अर्थाने खेळपट्टी मात्र सातत्याने रंग बदलताना पाहायला मिळते. पहिल्या दिवशी आपण गोलंदाजांचा बोलबाला पाहिला, त्यानंतर काल फलंदाजांची आपण मुंहतोड जबाब देणारी खेळी पाहिली. आज रंगत आणि जंगत या लढतीमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज निलेश तयार, इथे प्रहार करण्याचा प्रयत्न होता, तेज तर्रार चेंडू सफर केला. निलेश पाटील ऑन फायर. तर फलंदाज जर पाहिला तर यश पाटील मैदानावरती खेळतो आणि धनेश गवते 40+ खेळाडू विनोद पाटील यांचे सुपुत्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगला खेळ वडिलांनी केलाय, पण मुलगा डाव्या हाताने कशा प्रकारे फलंदाजी करेल याकडे लक्ष असणार आहे. हा चेंडू बॅटची कडा क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं, डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज धनेश गवतेला माघारी परतावं लागलं असतं. इथे पकबाधा माघारी जावं लागले असते. यष्ट्यांचा वेध होणे गरजेची बाब होती, परंतु नियतीला ते मान्य नव्हतं. तात्काळ 1 रन इथे कंप्लीट केली जाते. 5 चेंडूंची आपण सफर पाहिली, 5 आणि फक्त धावा या गोलंदाजानं खर्च केल्या 5, म्हणजे 5 तारांकित गोलंदाजी पाहायला मिळते. या गोलंदाजाचा गाजावाजा निलेश पाटील वाजा. कारण नक्कीच मी सांगितलं की अनुभवी खेळाडू आहे आणि हा या मैदानाचा खूप अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावतोय. येणारे 19 चेंडू 28 समीकरण मैदानामध्ये प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. एक धाव खूप महत्वाची असणार आहे. धनेश गवतेवरती संपूर्ण मदार असेल. या सामन्याची सामना सोपा करावा लागेल आपल्या संघासाठी. हा चेंडू दिशा दिली आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलक पुढे सरसावल 19 या आकड्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. हे लाखात एक सुनील दादांचं आयोजन आलं ग, लाखात एक नामदेव दादांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार नेरे दुंदरे प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार नेरे. डीजे मास्टर खऱ्या अर्थाने संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये आपल्या 50 गावातील सर्व क्रिकेट रसिकांच्या मनामनावर, प्रत्येकाच्या क्रिकेट खेळाडूच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारी, तुम्हा आम्हा सर्वांची लोकप्रियतेचं शिखर गाठणारी क्रिकेट स्पर्धा अर्थात नेरे दोंदरे विभागीय 50 गाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि संकल्पना आहे खऱ्या अर्थाने ज्यांची की ते आदरणीय सुनील दादा पाटील आणि नामदेव शेठ जमदाडे साहेब. आणि रोशन म्हणूनच म्हटलं जातो की इवलेसे रोप लावी येले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. आदरणीय सुनील दादा पाटील बिगार, नामदेव शेठ जमदाडे साहेब वाकडी यांच्या या संकल्पनेचा वेलू मात्र या स्पर्धेमध्ये आजचा 3रा दिवस आहे. गगनावर नेण्याचं काम सर्व क्रिकेट रसिकांनी इथे केलेलं आहे. अतिशय गगनभेदी असं कार्य 50 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि ND विभाग जर विचार केला ना तर खऱ्या अर्थानं चालना देणार हे व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या माध्यमातून हे रॉयल थाटामध्ये हे आयोजन पाहता. मॅचकडे आपण लक्ष वेधूया, ज्या ठिकाणी 18 चेंडूने जिंकण्यासाठी दीपकजी 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 चेंडू 27 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर येतोय मंगेश ठाकूर, कोपरोली संघाचा एक खूप चांगला गोलंदाज आहे. अतिशय चांगली कामगिरी या खेळाडूंना मोठमोठ्या संघाविरुद्ध केले. तर हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघाच्या दृष्टीनं. फुल टॉस चेंडू फायदा उचलू शकला नाही, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा येईल. रिव्ह्यू फलंदाजाचा की पंचांचा आहे? फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. या चेंडूवरती मिळाल्या 4 धावा. एक्झॅक्ट हाईट पाहिली जाईल, कारण ज्या प्रकारे गोलंदाजाची आपण प्रशंसा केली होती रोशन पाटील, परंतु हा चेंडू जर कुठेतरी आपण पाहिलं फुलटॉस फेकला त्याचा परिणाम भोगावा लागेल का? कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला. 9ची सरासरी या मैदानावरती महाग नाहीये. आणि फेअर डिलिव्हरी, चेंडू कमरेच्या खाली थोडासा वलतोय आणि 4 धावेने संघ धावून पोहोचला 23 या आकड्यावरती. अद्याप 23 धावांची गरज आहे. 50% पल्ला गाठलाय, अजून 50% पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. या षटकामध्ये तीक्ष्ण धारदार पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये वापसी दाखवू शकतो. मित्र म्हणेन धडाकेबाज नेरे संघ, परंतु त्या संघाविरोधामध्ये शिवान्य स्वरांश 11 आदई संघाचा सध्याच्या घडीला मात्र दबदबा पाहायला मिळतो. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडू आणि धावांमध्ये अंतर खूप कमी आहे, परंतु डॉट चेंडू आणि सफलता खूप महत्वाची असणार आहे. मंगेश ठाकूरला कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघासाठी, कारण हा सामना खूप महत्वाचा आहे. हा सामना जो संघ परास्त होईल त्याला दुसऱ्या सामन्यामध्ये 3 फलंदाज खेळाडूंना, नवीन खेळाडूंना संधी द्यावी लागेल. मिड विकेटला चेंडू येतो, क्षेत्ररक्षण आता येणार ते खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगलं रोहनचं, आणि या ठिकाणी 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात.
आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचतात 25 धावा, एक फलंदाज माघारी. आपल्या सांघिक कोठ्यासाठी रोहन पाटील इथे 2 धावा वाचवल्या मित्र म्हणजे ज्या रीतीने सीमा रेषे नजीक हे आपण फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिलं. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर ज्या ठिकाणी धनेश गवते 5 चेंडू 10 धावसंख्येवरती खेळतो, तर एकीकडे यश पाटील 2 चेंडूने फक्त 1 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. मंगेश ठाकूरवरती इथे प्रहार केला, सुंदर फटका खेळलाय. 1 रन इथे प्राप्त केली जाते आणि 1 या धावसंख्येनं सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद. टोटल 26 धावा धावपटलावरती. येणारे चेंडू असतील 15 आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. 15-20चं समीकरण मैदानामध्ये थोडंसं टेन्शन नक्कीच असणार आहे रोहनला, कारण फलंदाजांना न दिलेली साथ फलंदाजीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरले. तर या ठिकाणी फलंदाजाचा विचार करा. रोहन पाटील 7 चेंडूमध्ये 19 धावा केल्या, 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आला. 5 षटकांचा सामना आहे, किमान 1 डाऊनला हा खेळाडू येणं गरजेचं होतं. नक्की तो उशिरा का आला या प्रश्नांची उत्तर, या प्रश्नांची उकल त्याला द्यावी लागेल येणाऱ्या लढतीमध्ये. हो, तेज तर्रार पद्धतीने चेंडूचे आपण सफर पाहू शकाल. कोपरोली गावचा हा गोलंदाज मंगेश ठाकूर आपले अधिराज्य गाजवतोय आणि या ठिकाणी डॉट बॉल आता समीकरण येऊन ठेपतंय. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. क्षणोक्षणाला इथे पूर्णपणे संघर्ष करावा लागणार आहे तर गोलंदाजांना. पुन्हा एकदा मंगेश तयार. प्रहार प्रहार आणि फक्त प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची नामी संधीचं सोनं. विकेटचं पतन. झटका क्रमांक 2. खेळाडू बाद होतोय धनेश गवते. बॅक टू द पॅव्हिलियन. दीपकजी इथे गलती केली, चुकी केली मित्र म्हणेन धनेश गवतेनं. काही गरज नव्हती, अति घाई संकटात नाही. 2 चेंडू डॉट झाल्यानंतर मी मगाशी सांगितलं जेवढे चेंडू डॉट फेकले जातील तेवढं दडपण येईल फलंदाजी करणाऱ्या संघावरती आणि ते दडपण पाहिलं आणि धनेश गवतेची महत्वपूर्ण सफलता देखील, विकेट देखील मिळाली धडाकेबाज 11 नेरे संघाला. ज्या पद्धतीने गोलंदाजांवरती दीपकजी इथे दडपण होतं त्यात नंतर दडपण झुगारून पुढच्या दिशेने वाटचाल करतायत. इथे हाही चेंडू डॉट राहिला तर मॅच मध्ये रंगत येऊ शकते. जर मॅच अंतिम चरणामध्ये गेली तर रोमहर्षकता या मॅच मध्ये पाहायला मिळेल, यात काही मात्र शंका नाही. कारण 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता आहे ती आदय टीमला. जी गोलंदाजी केली निलेश पाटीलनं ते महत्वपूर्ण षटक हाताळलंय. अति चांगली गोलंदाजी केली आणि तोच षटक कुठे टर्निंग पॉईंट ठरलाय. नक्की ज्या पद्धतीने फक्त 6 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या, अनुभव काय असतो हे निलेश पाटीलनं याच्या माध्यमातून दाखवलं. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न. दमदार पद्धतीची गोलंदाजी, धडाकेबाज असं आपण गोलंदाजीचं आकलन पाहता. धडाकेबाज 11 नेरे संघाचं आता समीकरण येऊन ठेपलंय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. हे लाखात एक सुनील दादांचं आयोजन आलं ग. लाखात एक नामदेव दादांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार नेरे दुंदरे प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार नेरे दुंदरे प्रीमियर लीग. नेरे दुंदरे. रोशन यावेळी संघनायक रोहन याला विचार करावा लागेल, कारण या संघामध्ये करण पोर्जी सारखा गोलंदाज आहे. त्यानंतर किरण पाटील सारखा गोलंदाज आहे, परंतु संघाची संपूर्ण जबाबदारीनं खेळ करावा लागेल या ठिकाणी विशाल पाटील अर्थात मेंडिसला. 12 चेंडूमध्ये 20 धावा मागणे आहेत, परंतु चेंडू डॉट जर तुम्ही झालेत तर दडपण मात्र तुमच्यावरती येईल. नक्कीच दोन्ही संघांची जर लिस्ट पाहिली तर समतोल आणि बॅलन्स टीम दोन्ही संघ पाहायला मिळत आहे. तर एकीकडे जर विचार केला तर धडाकेबाज नेरे टीमकडे स्टारकास्ट असलेली लिस्ट पाहायला मिळते आणि त्यांना नव्या उमेदीने गोलंदाजी करावी लागेल. प्रकाश भोईर प्रकाशमय कामगिरी करू शकतो इतकी दहशत आहे या गोलंदाजाची. नक्कीच रॉयल कलंबोली संघामधून रायगडच्या अनेक मोठमोठ्या संघामधून ज्याला खेळण्याचं भाग्य लाभलं तो प्रकाश भोईर आता गोट्या या नावानं हा निकनेमने खेळाडू ओळखला जातोय. गोलंदाजी मार्कवर करण पोर्जी गोलंदाज आलाय. खूप चांगली कामगिरी करावी लागेल या खेळाडूला, कारण सामना खूप महत्वाचा आहे. परंतु जो फलंदाज यश पाटील गेलाय 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज 4 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचं योगदान दिलंय.
डावकुरे आता फलंदाजाला का प्रमोट केलाय तर क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजाला देखील आपली लाईन लेंथ बदलावी लागते आणि क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दमचाक होते. परंतु या ठिकाणी यश पाटील अपयशी ठरलाय. 4 चेंडूमध्ये 1 धाव. उजवं आणि त्यानंतर डावखोरं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. एकीकडे विशाल पाटील, दुसरीकडे यश पाटील. त्यांना यश प्राप्ती इथे आखावी लागेल. ओहो, यॉर्कर लाईनचा हा चेंडू होता. इथे आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहत राहिले फलंदाज यश पाटील, परंतु यश प्राप्त झालंय करण पोर्जीला, जो 4Gच्या स्पीडनं इथे गोलंदाजीची आखणी करतो. पहिलाच बॉल डॉट. जर आपण पाहिलं फलंदाजा रिदम ओळखलाय. फलंदाज ऑन साईडला फटके मारण्याचा प्रयत्न करतो आणि चौडे चेंडू फेकलेत, ऑफ साईडला फेकलेत. नक्कीच गोलंदाजानं फलंदाजाचं माइंड रिएक्ट केलंय. जोरदार पद्धतीची अपील पाहायला मिळते. तेज तर्रार यॉर्कर लाईनचा हा चेंडू होता, ज्या ठिकाणी 2 पंच एकत्रितपणे इथे एकवटताना पाहायला मिळत आहेत. करण पोर्जी 4Gच्या स्पीडनं या गोलंदाजाची गोलंदाजी पाहायला मिळते. तेज तर्रार चेंडू काय असतात याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं आणि जोराचा अपील झाला. जोरदार अपील आपण पाहिला, परंतु 2 पंच आमच्यामध्ये निर्णय पोहोचवतील. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली. खूप चांगली चेंडूची फेकी गोलंदाज करण पोर्जी करतोय. फलंदाजीमध्ये काही करू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये मात्र खूप चांगली कामगिरी पाहिली. काय जोरदार पद्धतीचा अपील होता यष्टीरक्षकाचा. पुन्हा एकदा गोलंदाज इथे सज्ज होतोय करण पोर्जी. ओहो, अडखळत खेळण्याचा प्रयत्न. वॉटर बॉलिंग, काय दिमागदार, धमाकेदार, धडाकेबाज अशी गोलंदाजी पाहायला मिळते. करण पोर्जी ऑन फायर. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली. 9 चेंडू 20 धावांची गरज आहे. 9-20 समीकरण आधीच्या खेळामध्ये आता स्मशान शांतता पाहायला मिळते. का फलंदाजाला आम्ही प्रमोट केले 2ऱ्या क्रमांकावरती? 2ऱ्या क्रमांकाचा फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज असतो रोशन. मॅच आता मात्र बनू शकते असे स्पष्ट संकेत पाहायला मिळतात. ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. 1 रन कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न राहिलाय आणि निश्चितच 2 धावा इथे कंप्लीट पाहायला मिळत आहेत. रणनीती जर पाहिली धडाकेबाज 11 नेरे संघ. यश पाटीलला बाद करण्याचा विचार नाहीये. यश पाटील स्लोली धावत होता तरी देखील चेंडू स्ट्रायकर एंडला फेकला नाही, म्हणजे माइंडनी खेळतोय या ठिकाणी धडाकेबाज 11 नेरे संघ. रणनीती खूप दीपकजी चांगली पाहायला मिळते आणि त्यानंतर या संघाला यश प्राप्त होईल का हे पाहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा करण तयार. फुलर लाईनचा चेंडू, कहाणी में ट्विस्ट, विकेटचं पतन, खेळाडू बाद होतोय. यश पाटील बॅक टू द पवेलियन. जे समीकरण होत आहे 15 चेंडू 20 चेंडू मध्ये 15 चेंडूमध्ये 20 धावांची गरज होती आणि समीकरण येऊन ठेपलाय 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. काय सरड्याप्रमाणे रंग बदलताना पाहायला मिळतो हा क्रिकेट. 7 चेंडूंमध्ये आता बनवायच्या आहेत 18 धावा. या लढतीमध्ये कोणता संघ इथे सत्ता गाजवेल हे पाहावं लागेल. सत्ता गाजवण्यासाठी दोन्ही संघ आमने सामने खेळत आहेत. 7 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. करण पोर्जी तयार. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न, जोराचा अपील, पंचांनी उचलून धरलं आणि झटका क्रमांक 4 पाहायला मिळतोय आदई टीमला आणि फलंदाज बाद होतोय जीवन. चांगला खेळाडू आहे. ह्या खेळाडूला जर 1 डाऊनला प्रमोट केलं असतं धावसंख्या झाली असती, परंतु संघटनाकडे विचार केला होता की डावखोऱ्याचा फलंदाज पाठवू ज्यामध्ये फायदा मिळेल आपल्याला, परंतु चित्र वेगळं पाहायला मिळालं. अतिशय चांगली कामगिरी आपण पाहिली. नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जयमान उसरली संघाचा हा खेळाडू या ठिकाणी हनुमान बोलाडे ज्याने अनेक वेळा सलामीला सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. येणारे 6 चेंडू 18चं समीकरण आहे.
पहा दीपकजी, अंतिम चरणामध्ये मॅच येऊन ठेपली आहे. आम्ही भाकद केली होती ज्या पद्धतीने जर अंतिम चरणामध्ये मॅच गेली तर फलंदाजांसाठी ते अंगलट येऊ शकतो, कारण 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची अजूनपर्यंत आवश्यकता आहे. पहिले 2 चेंडू खूप काही इम्पॉर्टंट असतील, काय म्हणाल? रोशन 2 चेंडू नाही, काल देखील सामना आपण पाहिला तो वागेश्वर 11 हरिग्राम संघ खेळत असताना ज्या ठिकाणी शेवटच्या 3 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार लागले होते फलंदाज नितीन मालीनं. शेवटच्या षटकामध्ये खूप काही इम्पॉर्टंट असं कार्य करावं लागतं गोलंदाजांना. तेच कार्य करण्यासाठी गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवर. प्रकाश भोईर प्रकाशमय कामगिरी करेल का हे पाहावं लागेल. खूप चांगला गोलंदाज आहे हा. चेंडू फुलरेंचा होता, अतिशय चांगला फटका क्षेत्रधारी तैनात आहे. थोडासा फंबल झाला, एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केले गेले आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. विशाल पाटील स्वतःवरती विश्वास दाखवतोय, कारण क्षमता या फलंदाजामध्ये मोठे फटके खेळण्याची गरज असणारे. येणारे चेंडू 5 आणि 16 धावांची गरज. स्ट्राईक रोटेशन खूप काही महत्वाचं ठरलं जातं, परंतु इथे या चेंडूगणिक धावा मात्र बनताना पाहिल्या 2. आता येणारे 5 चेंडूने जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सामना अतिशय चांगला पाहतोय. तर तिसरे पंच आमच्याकडे, तिसरे पंचांची मागणी आणि टीव्ही स्क्रीनवरती आमचे पंच पाहिले जातील की गोलंदाजानं ज्यावर चेंडू अक्षेपे बाह्य चेंडू फेकला तर त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई देखील पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची खूप चांगली अशी भूमिका पाहायला मिळते. कांचनजी सर, आपण उरण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हेच कार्य पाहिलं होतं आणि तेच धडाकेबाज कार्य 50 गाव प्रीमियर लीग मध्ये पाहता. काय म्हणाल या निर्णयाबद्दल? खूप चांगला निर्णय. आज टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगले गोलंदाज येतात, त्यामुळे एक चांगले फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात. नियम येणं गरजेचं आहे. क्रिकेट खेळत असताना येणारे 5 चेंडू गरज असेल 16 धाबांची. एखादा मोठा फटका खेळावा लागेल. विशाल पाटीलला चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. चौकार किंवा षटकाराची गरज असणार या चेंडूवर. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, डॉट चेंडू होतोय. येणारे चेंडू 4 आणि 16ची गरज. 4 चांद लावणारी ही लढत पाहायला मिळते. 5 समीकरण होतं, 6 चेंडू 18 समीकरण झालं, 5 चेंडू 16. आता समीकरण येऊन टेपलंय 4 चेंडू 16. क्रिकेटचा रंगारंगी 16 कोण जिंकेल? एकीकडे आदई संघ, दुसरीकडे नेरे. काय धडाकेबाज लढत पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा फेकला गेलाय. जवळजवळ 13 चेंडू डॉट खेळले गेलेत. 13 चेंडू डॉट खेळले गेलेत. फलंदाजी करत असताना शिव्यांना स्वरांशी 11 आदई संघ खराब कामगिरी. 13 चेंडू डॉट खेळणं हे कुठेतरी अंगलट आले आणि 4 गडी बाद 30 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते. आता समीकरण येऊन टेपतंय 3 चेंडू 16. षटकारांची आतिषबाजी इथे करावी लागेल शिवाज्ञा स्वरांशी 11 आदई टीमला. हा चेंडू खूप काही इम्पॉर्टंट होता. काल देखील 3 चेंडूमध्ये 16 धाबांची गरज होती आणि षटकार लागला होता नितीन मालीनं. असं वाटलं होतं की विशाल पाटील चांगली कामगिरी करेल. विशाल पाटीलच्या बॅटमधून देखील धावा आल्या नाही. ही खराब संकेत असतील शिवन्या स्वरांशी 11 आदई संघासाठी. आणि 2 चेंडूमध्ये गरज असणारे ती 16 धाबांची. विशाल पाटील मेंडिसनं 4 चेंडू डॉट खेळला, हेच कुठेतरी अंगलट आलं असावं. आणि हे पाहता मात्र अंतिम चरणामध्ये 2 चेंडू 16 हे समीकरण पाहू शकाल दीपक सर. 2 चेंडू 16 धाबांची गरज आहे. खूप चांगला सामना. कमी धावसंख्या जमावली आणि त्यानंतर आपण सांगितलं होतं की चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि ती गोलंदाजी खूप चांगली पाहिली. नक्कीच कमी स्कोरची लढत अशीच घडली जाते आणि ती लढत आज मात्र 50 गाव प्रीमियर लीग मध्ये घडली जाते. अंतिम चरणामध्ये 2 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रकाश भोईरनं टाकलेला प्रकाशमय षटक आणि याच्या जोरावरती धडाकेबाज नेरे संघाचा वावर अतिशय चांगला पाहायला मिळतो. चेंडू क्रमांक 5. 5वा चेंडू फळी चेंडू यांच्यामध्ये नाल मात्र जोडली जात नाहीये. 1 रन इथे प्राप्त केली जाते. मोठ्या फरकाने इथे परास्त व्हावं लागेल शिवाज्ञा स्वरांशी 11 आदई टीमला. जर रोशन आपण पाहिलं पहिल्या कालच्या दिवसामध्ये 78 धावांचा पल्ला गाठायचा होता, परंतु 77 धावा जमवल्या गेल्या होत्या पाठलाग करीत असताना. पण आज गोलंदाजी, पहिल्या दिवशी गोलंदाजी चालली, दुसऱ्या दिवशी फलंदाजी, आज पुन्हा एकदा गोलंदाजी चालते. परंतु या लढतीमध्ये 30 चेंडूने फक्त 46 धावसंख्येची आवश्यकता होती. प्रत्येक चेंडू डॉट झाले आणि तिथे मात्र अंगलट आलं आदेश संघाला आणि इथे परास्त होतो आदेश संघ. विजयी धमाका धडाकेबाज नेरे संघाचा.